मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या नाही. तर मी असं सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्या शेवटच्या एंडपासून होऊ द्या. क्या बात आहे, आवाज दम नाही लग रहा है यार, मला असं सुस्ती आली असं वाटून राहिलं मला. चला, थँक्यू व्हेरी मच. तर सर्वांना माझा नमस्कार. आणि ह्या ठिकाणी माझे उपस्थित, आम्हाला तसंच बोलायची सवय चालेल कसं. तर मित्र हो, मी नंदकिशोर शेगोकर, 89 ते 93 बॅच आणि राहणारा अकोट. आणि ह्या ठिकाणी प्रकर्षानं सांगायचं जर झालं तर मी एका शेतकरी परिवारातून मी आलेलो आहो. आणि ह्या ठिकाणी सांगायचं जर झालं तर फार्म पॉवर मशिनरी हा माझा एक आवडीचा सब्जेक्ट होता. त्यामुळेच मी जेव्हा इंजिनिअरिंग करत असतानाच माझ्या डोक्यामध्ये म्हणजे माझं कोणतं बिझनेस बॅकग्राऊंड नव्हतं. ह्या ठिकाणी पुन्हा प्रकर्षानं सांगावं वाटते की जेव्हा एक बिझनेस बॅकग्राऊंड नसताना एक मनामध्ये एक ज्योत होती की आपण काहीतरी बिझनेसशी म्हणजे बिझनेस रिलेटेडच आपण काहीतरी ही डिग्री घेऊन बिझनेस करायचा. जेव्हा ऐकत होतो म्हणजे खास जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी सांगतो मी की मित्र हो, जेव्हा की ह्या ॲल्युमिनी मीट ह्या ठिकाणी आयोजित केल्या जातात, ह्या मीट आमच्यासाठी नाही, ह्या मीट सर्व विद्यार्थ्यांसाठी आहेत. कारण की कोणाला कोणता विचार कुठे लागेल आणि कुठून तो त्या ठिकाणी भरायला येईल त्याला काही सांगता येत नाही. असाच जेव्हा मी डिग्री पासआउट झालो तेव्हा प्रश्न पडला आता काय करायचं. पण माझं एक ठरलेलं होतं की मला कुठं काहीतरी नॉलेज घ्यायचं आणि त्यानंतर बिझनेसला उतरायचं. तेव्हा आम्ही सेंट्रल फार्म पॉवर अँड मशिनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूट बुधनी येथे अप्रेंटिस म्हणून आम्ही जवळपास त्या वर्षाला आपल्या कॉलेजचे 3 ते 4 विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी होतो. त्यासोबत किशोर निलगिलवार हा पण माझ्यासोबत होता आणि काही सिनियर होते. तर आम्ही अप्रेंटिस झाल्यानंतर तेव्हा मी नर्वस होऊन वापस आलो. जेव्हा मग वापस आल्यानंतर मग काय माझ्या डोक्यामध्ये चालूच होतं. नंतर मग माझी ॲडॉक अपॉइंटमेंट त्या ठिकाणी झाली आणि नंतर मी जवळपास 6 महिने त्या ठिकाणी एक ॲडॉक अपॉइंटमेंट होऊन मी माझ्या त्या ठिकाणी एक ॲज ए बिझनेस एक माइंडसेट करून मी त्या ठिकाणी काम केलं. आणि मित्र सांगतो तुम्हाला की ज्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला कुठेही नोकरी मिळेल त्या ठिकाणी जा आणि एक बिझनेस माइंडसेट घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जा. कारण की आज सरांनी सांगितलं की ॲग्रिकल्चर इंजिनिअरसाठी एवढा स्कोप आहे, ट्रिमेंडस स्कोप आहे. आज रोजी लोकांना त्या ठिकाणी इंडस्ट्री घेण्यासाठी कोणी येत नाही. जर त्या ठिकाणी जर कोणी जर येत असेल तर कोणालाही त्या गोष्टी मिळू शकतात. तर मी माझा प्रवास सांगतो की माझं एक शेतकरी बॅकग्राऊंड म्हणजे शेतकरी परिवारातील बॅकग्राऊंड असल्यामुळे मी माझी सुरुवात एक 95,000 रुपये लोन घेऊन मी माझ्या बिझनेसची सुरुवात केली. माझ्या घरचं सर्वात फार मोठं लोन हे तेव्हाच्या परिस्थितीचं होतं. आणि 95,000 रुपये लोन घेऊन मी एक शेतकरी ट्रॅक्टर्स म्हणून एक फर्म चालू केली. त्यामध्ये मी लोकांचं ट्रॅक्टरचं सर्व्हिस सेंटर, मी ट्रॅक्टरच्या सर्व्हिसिंग करून द्यायचो, टायरचे सर्व्हिस करून द्यायचो. मग धीरे धीरे मित्र तुम्हाला या ठिकाणी पुन्हा सांगतो की बिझनेस हा कधीच कमी होत नसतो. आज तुम्ही लावलेली एक छोटीशी ज्योत ही धीरे धीरे केव्हा मोठी होईल, किती मोठं रूपांतर करेल ही त्याची आपण या ठिकाणी कल्पना पण करू इच्छित नाही. तर मी या ठिकाणी पुन्हा मला असं वाटतं की मी जे लावलेली छोटीशी ज्योत होती ती आज वटवृक्षामध्ये त्याची निर्मिती झालेली आहे. आज रोजी माझं शेतकरी मोटर्स म्हणजे शेतकरी जेव्हा मला एम्प्लॉयमेंटचा जेव्हा त्रास व्हायला लागला मित्र हो, तेव्हा मग मी ट्रॅक्टर सर्व्हिसेस बंद केल्या. त्यामध्ये मी सेलिंग पण करायचो. ट्रॅक्टर सेल म्हणजे जो अनुभव माझा बुद्धीचा होता त्या भरोश्यावर मी सेल्स करायचो, सर्व्हिसेस करायचो. पण मला जेव्हा म्हणजे मेकॅनिकल लोकांचा जेव्हा त्रास व्हायला लागला तेव्हा म्हणून मी मग स्पेअरवर भार दिला आणि त्यामध्ये ॲज ए
ट्रॅक्टर डॉक्टर म्हणून माझ्या एरियामध्ये माझी आयडेंटिटी निर्माण केली. लोक माझ्याकडे ट्रॅक्टर घेऊन यायचे, फॉल्ट घेऊन, मी त्यांना प्रिस्क्रिप्शन लिहून द्यायचो आणि त्या पद्धतीने त्याबद्दल काम व्हायचं. लोकांचं ब्लॅकमेलिंग हे तेव्हा कमी झालं आणि एक तो विश्वास, एक माझा लोकांचा विश्वास मी मिळवला आणि त्या माध्यमातून सुरुवात केली. मला ह्या ठिकाणी माझी सॅलरी पण मला ह्या ठिकाणी सांगायचं वाटते, माझी लास्ट ड्रॉन सॅलरी होती 3580 रुपये. 3580 रुपये आणि माझं टार्गेट हेच होतं की मला 3580 रुपये, मला 100 रुपये रोज घेऊन मला घरी जायचं. मी 96ला हा शेतकरी समूह स्टार्ट केला आणि 100 रुपये रोजाची कमाई ही माझी असली पाहिजे. त्यामार्फत मी ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करून द्यायचो, त्यामध्ये टायरची सर्व्हिसिंग करून, म्हणजे टायर्सची सर्व्हिस द्यायचो, म्हणजे कोणाची जर पंक्चर जर असेल, रिपेअर जर असेल ते पण करून द्यायचो. मित्रहो, असं करत असताना मग त्यामध्ये मला हिरो होंडाची डीलरशिप मला मिळाली, आज ज्याला आपण हिरो म्हणतो. त्यामार्फत छोटी काय सुरुवात होणार. त्यानंतर मला MRFची ॲड त्या ठिकाणी आली. मला ह्या ठिकाणी प्रकर्षानं सांगायचं वाटतं की अकोला जिल्ह्यामध्ये पहिले MRFचं शोरूम हे अकोटमध्ये लागलं आणि 1 लाख रुपये माझं फक्त RCS डिपॉझिट त्या ठिकाणी होतं. आणि जेव्हा मी इंटरव्ह्यू देण्याकरता आलो, फॅमिली बॅकग्राऊंड शेतकऱ्याचं असल्यामुळे खिशात पैसे नव्हते. वडील म्हणे, पहिले लग्न कर बाबू, नंतर बिझनेस कर. मी म्हटलं नाही, पहिले नोकरी, पहिले आपली धंदा आणि नंतर छोकरी. तर सर्व झालं, घरचे नाराज झाले आणि धीरे धीरे करता मला नोकरीचे चान्सेस पण आले. म्हणजे राजेश पातोडे साहेब जेव्हा कोल्हापूरला होते त्या ठिकाणी पण मी गेलो. त्या ठिकाणी त्यांनी मला 3 वर्षाचा बॉन्ड त्यांनी मागितला. म्हटलं मी नाही देत. मुंबईला गेलो, मुंबईला दादरच्या स्टेशनला उतरलो, महिंद्रामध्ये गेलो, महिंद्रामध्ये सिलेक्शन झालं बुधनीच्या एक्सपिरियन्सच्या भरोशावर. ते म्हणे ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला वर्क करावं लागेल. तर जेव्हा मी स्टेशनला उतरलो तेव्हाच म्हटलं की नाही, मला मुंबईत किती रुपये देऊ, मी येणार नाही. तर ऑल ओव्हर इंडियाची गोष्टच नाही. म्हटलं देसाल तर पुन्हा द्या. ते म्हणे नाही, तू आपको कहीं पे भी जाना पडेगा. बिलकुल नाही जमता. हैदराबादला इंटरव्ह्यूला गेलो, तिथे पण सिलेक्शन झालं. तिथे पण तेच होतं की 4000 सॅलरी. आमच्या वेळेस तेव्हा फक्त 4 आणि 5000 सॅलरी, आणि 4 आणि 5000 सॅलरी म्हणजे तेव्हाची हाय सॅलरी होती. मी आलो आणि विदिन 6 मंथ मी माझ्या जीवनाचा निर्णय बदलला आणि धीरे धीरे करता मग MRFची डीलरशिप मला मिळाली आणि 1 लाख रुपयाचं RCS डिपॉझिट होतं. त्यामार्फत ते मला हसत होते सर्व लोक, पूर्ण सिनियर टीम, ज्यामध्ये जवळपास 20 लाख 50 लाख करण्याचे लोक बिझनेस करायचे. पण मी माझी सुरुवात केली आणि स्टेट बँकेने मला फार मोठी मदत केली आणि धीरे धीरे करता 2 लाख लोन दिलं, 4 लाख लोन दिलं. नंतर पुन्हा माझा बिझनेस धीरे धीरे वाढत गेला. माझं पहिले 1-2 मोटरसायकल विकायचो मी दर महिन्याला. तर त्या 10, 15, 20, 25, 50, 100 अशा होत गेल्या आणि एक चांगली सर्व्हिस, एक लोकांचा विश्वास तो मिळवल्यामुळे काय झालं की माझा बिझनेस हा अपस्टेजमध्येच आहे आणि आज पण अपस्टेजमध्येच आहे. आणि त्यासोबतच मी काय केलं, नंतर मग माझं सर्व असताना माझ्या घरी शेती पण होती. जवळपास 35 एकर शेती होती. शेतीमध्ये मी जायचो पण नाही. पण जेव्हा मी शेतीमध्ये इंटरेस्ट घ्यायला लागलो तर एका वर्षाला जवळपास त्याच्यामध्ये मग केळी प्लांटेशन्स केलं. म्हणजे पहा मित्र काय असते बिझनेस. जेव्हा माणूस बिझनेसमध्ये जातो तेव्हा त्याला ब्रँचेस ह्या असतात. जेव्हा आपण नोकरी करतो तेव्हा फक्त एकच मार्ग असतो आणि जेव्हा माणूस बिझनेस करतो तेव्हा त्याला 10 मार्ग त्या ठिकाणी असतात आणि 10 मार्गाकडनं कमाई त्या सर्व गोष्टी होऊ शकतात. आणि मी तर म्हणेल की शिक्षण हे फक्त नोकरी करण्याचं माध्यम असू शकते, पण नोकरी केलीच पाहिजे असं काही नाही. तर असंच करत असताना धीरे धीरे मग ॲग्रिकल्चरमध्ये माझी डेव्हलपमेंट होत गेली आणि मी माझे बिझनेस एक ॲज ए बिझनेसचे ट्रेनिंग सेमिनार करून म्हणजे JCA सोबत जोडून मग मी त्यामार्फत मला लिडरशिप क्वालिटीज मला मिळाल्या, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मला मिळालं आणि त्यामार्फत मी माझे सर्व बिझनेस हे ऑटो पायलट मोडवर टाकत गेलो आणि त्यामार्फत मग मी JCIमध्ये जुळत गेलो, रोटरीमध्ये जुळत गेलो. आज
25-26चा मी ॲज ए असिस्टंट गव्हर्नर म्हणून फार मोठं कार्य एक सामाजिक क्षेत्रामध्ये करत आहोत. तर मित्र या ठिकाणी मी सरांना अशी विनंती करेन की उद्योजकता विकासामार्फत सर काळपांडे सर की मुलांना कोणकोणते बिझनेस आहेत, किती किती सबसिडीज आहेत, ह्या सर्वची सर्व माहिती आपल्याला त्यामार्फत मिळते. आणि गेल्या जवळपास 20 वर्षापासून ॲज ए मी मोटिवेशनल स्पीकर म्हणून पण मी काम करत आहे. जवळपास आतापर्यंत गोल सेटिंग म्हणजे गोल सेटिंग ह्या विषयावर जवळपास आमच्या शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या कॉलेजला येण्याची वेळ आली नाही, परंतु निश्चितच जे फर्स्ट इयर आहे किंवा लास्ट इयरचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण एक गोल सेटिंग ह्या विषयावर जर तुमचं जर गोल जर निश्चित असेल तर मित्र हो कोणती दिल्ली दूर नाही आहे, तुम्हाला फार मोठं यश त्या ठिकाणी मिळू शकते. मला या ठिकाणी सांगायचं जर झालं तर आज माझं जवळपास 7,000 स्क्वेअर फूटमध्ये हिरोचं शोरूम आहे आणि 2,000 स्क्वेअर फीटमध्ये माझं MRFचं शोरूम आहे. जे माझं RC डिपॉझिट 1 लाख होतं ते आज माझं 35 लाख रुपये आहे. जे माझी स्टॉक कॅरिंग कॅपॅसिटी 8-10 व्हेकलची होती आज ती 100-150 गाड्यांचं माझं स्टॉक आहे. आणि माझ्याकडे जेव्हा मी एकटा वर्क करत होतो आज माझ्यासोबत जवळपास 23 जणं जवळपास टेक्निशियन पासून सर्वचे सर्व 23 जणं आज माझ्या भरोश्यावर आहेत असं मला वाटते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी हे वर्क करत असताना शेतीमध्ये पण तुम्ही काही थोडीशी क्लिप आणली, माझ्याकडे काही फोटोग्राफ नव्हते, मी कालही थोडंसं बिझी असल्यामुळे काल मी नागपूरला होतो. पुन्हा या ठिकाणी सांगायचं जर झालं तर माझा न्यू प्रोजेक्ट म्हणजे पोद्दारची लर्निंग म्हणजे पोद्दार लर्न स्कूल हे पण माझं ॲफिलिएशन्स आमचं आलेलं आहे आणि त्याची पण सुरुवात काही दिवसामध्ये होईल. तेव्हा पण जवळपास 100-150 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल. तर मित्रहो संधी आपल्या ॲग्री इंजिनिअरिंगमध्ये बऱ्याच आहेत. फक्त एक व्हिजन ठेवून माझं असं म्हणणं आहे की कार्य करा. ज्याला नोकरीमध्ये जायचं असेल निश्चित नोकरी करा, पण सोबत एक बिझनेसचं थोडंसं कास तुम्ही धरा. कारण की बिझनेसशिवाय मला नाही वाटत की काही प्रगती आहे. बिझनेस एक आता मला तुम्ही सांगायचं जर झालं तर आज माझे जे माझे सिनियर आहेत त्यांची 3 वर्ष रिटायरमेंटचे आहेत. किती वर्ष? 3 वर्ष 4 वर्ष. काळपांडे सर माझे सिनियर आहे, 4 वर्षानंतर सर रिटायर होतील. पण माझा आज रोजी 100 वर्षाचा बिझनेस माझा पोद्दार लर्न स्कूलचा आता चालू आहे आणि माझे हे 2, 3, 4 व्यवसाय पण हे सुरू आहे. त्यासोबत मी रिअल इस्टेटमध्ये पण आहे. म्हणजे सांगायचं जर झालं जर आपण जर नेहमी जर एक व्हिजन ठेवून जर आपण जर कार्य केलं तर निश्चितच तुम्हाला यश ही तुमच्यासारख्या जवळ येण्यासाठी आतुरलेली आहे. तर खरोखर एक मी माझं स्वतःला धन्य मानतो की मी एक ह्या कॉलेजचा विद्यार्थी आहो आणि ह्या कॉलेजने मला जो आत्मविश्वास दिलेला आहे की बेटा डरे मत, तू कुछ भी कर सकता. रॅगिंग चांगली झाली आणि डरे मत म्हणजे कलेक्टर समोरही मला काही कुठे जरी जाण्याचं काम पडलं तर कालही आता मी जवळपास आपल्या अधिवेशनामध्ये गेलो होतो म्हणजे शिक्षण मंत्र्यांसोबत म्हणजे त्याच्या ॲफिलिएशनसाठी. तर तिथे म्हणजे बाकीचे सर्व मागे होते, मी सर्वात पुढे होतो. आणि जी परमिशन आहे आता नंतर एज्युकेशन ऑफिसर आपले झापे साहेब असल्यानंतर माझी शाळा निश्चित चालू होईलच. तर आणि ह्या गोष्टी आहेत. तर खरोखर मित्र हो एक ॲज ए सध्या अभ्यासाच्या तुमच्या ह्या फेजमध्ये तुम्ही मित्र हो 5 वर्ष तुम्ही चांगली मेहनत करा. 5-6 वर्ष मेहनत चांगली करा, नंतर तुम्हाला फ्रूट्स आहेत. आणि 5-7 वर्ष तुम्ही आता सध्या जर तुम्ही जर म्हणजे माझं तसं नेहमी म्हणणं असते की जो 5 साल तक मेहनत करेगा वो राजे की जिंदगी जिएगा, जो 5 साल तक कुछ भी नहीं करेगा वो गधे की जिंदगी जिएगा. तर तुम्हाला 5-6 वर्ष तुम्हाला चांगली तुम्हाला जायचे आहेत आणि जीवन तुम्हाला सुरळीत करायचं आहे. तर तुम्ही तुमच्यासाठी एकच म्हणेल की एकंदरीत म्हणजे माझ्या जो शेर मला नेहमी आवडतो, जो सफ़र की शुरुआत करते हैं, जो सफ़र की शुरुआत करते हैं दोस्तों वो मंजिल को पार कर ही लेते हैं.
बस आप एक बार चलने का हौसला तो रखिए, रास्ते भी आप जैसे लोगों का इंतज़ार करते हैं, रास्ते भी आप जैसे लोगों का इंतजार करते हैं। धन्यवाद, थैंक यू वेरी मच।